नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी विषयाचा पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा सराव पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाच्या 2024-25च्या बोर्ड परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ दिली जाईल. काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत, ते या ठिकाणी दिलेले आहेत, त्या व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. मागील 5 वर्षाच्या बोर्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. त्याचबरोबर मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्यावर आधारित व्याकरण, निबंध लेखन, उपयोजित लेखन यावरसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलच्या होम पेजवर जाऊन हवी ती प्लेलिस्ट ओपन करा. इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा, गुण 80. विभाग 1 आपला हा 7 गुणांसाठी असेल. बघा, त्यासाठी विचारलेला प्रश्न: उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. आमची ढाळच या पाठातला आहे वाटतं. त्या उतार्यावर आधारित या कृती आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण सोडवायच्या आहेत. उतार्यातच आपल्याला याची उत्तरं सापडतील. लेखकाच्या घरची कपिली गाय म्हणजे गावरान गाय. बघा पुढची कृती. सर्व कृतींची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. स्वमतासाठी प्रश्न दिला आहे एक, तो आपण मनाने लिहू शकतात पाठाच्या आधारे. त्यानंतर आ भाग, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अजून एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत. जोड्या लावा. आवडत्या वृक्षाविषयी माहिती स्वमतामध्ये लिहायची आहे. त्यानंतर अपठित गद्य ई भागामध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित या कृती आहेत. बघा, अतिशय सुंदर असा उतारा आहे आणि सोपा पण आहे. त्याची सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यातून मिळणार आहेत. विभाग 2 पद्य विभाग असेल 8 गुणांसाठी. त्यात एक कविता दिली आहे, खोद आणखी थोडेसे, आणि त्यावर आधारित असलेल्या कृती. योग्य अयोग्य लिहा. काव्य सौंदर्य. प्रश्न दुसरा आ भाग 4 गुणांसाठी असेल. त्यात आपल्याला भरतवाक्य आणि तू झालास मूक समाजाचा नायक या कविता दिलेल्या आहेत. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर ई भाग रसग्रहण करा 4 गुणांसाठी. विभाग 3 स्थूल वाचने 6 गुणांसाठी. कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. 3 कृती दिलेल्या आहेत. विभाग 4 व्याकरण घटकावर आधारित 8 गुण आहेत. समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, बघा यावर आधारित प्रश्न आहेत. हे संपूर्ण व्याकरण आपल्याला मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती आहे 8 गुणांसाठी. या भागामध्ये एकूण 16 गुणांचं आपलं हे व्याकरण असणार आहे. त्यासाठी व्याकरणाची प्लेलिस्ट अवश्य पहा. अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आपली आहे.
विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द यांची उत्तरं मला डिस्क्रिप्शन कमेंट करून सांगत चला. आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही त्याचं उत्तर देण्यात येईल. काया म्हणजे शरीर, देह. विरामचिन्हांची नावं: अपसरण, स्वल्पविराम. सासुरवासपासून शब्द: सुवास, वार. अतिशय सोपं आहे. महिन्यातून प्रसिद्ध होणारं मासिक: कोणतेही अपेक्षा न ठेवणारा, निरपेक्ष. त्यानंतर पारिभाषिक शब्द: इंडेक्स, अनुक्रमणिका. प्रश्न 5वा विभाग 5मध्ये असणारे उपयोजित लेखन 6 गुणांसाठी. बघा, पहिला प्रश्न आपला पत्रलेखन आहे. त्यात विनंतीपत्र दिलेलं आहे, विचारलेलं आहे तुम्हाला. 2 पत्र आहे, दोघांपैकी एक पत्र आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे लिहायचं आहे. याचाही छान असा सराव करा. त्यासाठी आपली उपयोजित लेखनाची प्लेलिस्ट पहा. दुसरा आहे सारांश लेखन. जो काही तो फुलांचा प्रश्न होता, प्रश्न पहिला ई, अपठित, उतारा, त्याचं सारांश लेखन आपल्याला करायचं आहे यामध्ये. त्यानंतर जाहिरात लेखन. जाहिरात वाचायची आणि त्यावर आधारित कृती करायची. नाटकाची वैशिष्ट्ये, दिग्दर्शक आणि लेखक. बघा, दिग्दर्शक यश चव्हाण, लेखक संभाजी गायकवाड. अतिशय सोपं आहे, तिथंच उत्तर आहे सगळं. नाटकाची वैशिष्ट्ये वरती दिली आहेत बघा. राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि एकमेव अजरामर वगनाट्य, ही 2 वैशिष्ट्ये आहेत त्याची. त्यानंतर बातमी लेखन. मेळाव्याची बातमी तयार करायची आहे. कथालेखन दिलेलं आहे. वृद्ध व्यक्ती, छत्री, पाऊस यावर आधारित आपल्याला कथा तयार करायची आहे, त्याला शीर्षक द्यायचं आहे. प्रश्न 5वा ई हा आपला वैचारिक लेखनासाठी असेल, 8 गुणांचा. त्यात आपल्याला दिलेल्या चौकटीवर आधारित आपले विचार लिहायचे आहेत. आत्मकथनात्मक शाळेची घंटा नावाचा निबंध लिहायचा आहे. 3 निबंध दिले जातील, 3 पैकी कोणताही एक निबंध आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर प्रसंग लेखनावर इयत्ता 10वी निरोप समारंभ. तुम्ही तुमच्या शाळेत निरोप समारंभ सादर केलाच असेल, त्यावर आधारित तुम्हाला प्रसंगाचं लेखन करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची कृतीपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे, 80 गुणांची. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. थँक्यू.